इकडे मुंबईतल्या भेंडी बाजारामध्ये अमेरिका आणि इस्रायलवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। इराण हल्ल्याच्या निषेधार्थ भेंडी बाजारमधील अनेक दुकानं बंद करण्यात आलेली आहेत। भेंडी बाजारमध्ये आयातुल्ला खामेनींचे पोस्टर्स देखील लावले आहेत। तसं पाहायला गेलं तर भारत आणि इराणचा आणि त्यात खामेनी आणि भारतीय मुस्लिमांचा अर्थार्थी काहीही संबंध नाही असं असताना देखील मुंबईतल्या भेंडी बाजारामध्ये अमेरिका आणि इस्रायलवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। इराण हल्ल्याच्या निषेधार्थ भेंडी बाजारमधील अनेक दुकानं आता बंद करण्यात आलेली आहेत। भेंडी बाजारमध्ये आयतुल्ला खामेनींचे पोस्टर्स लागले आहेत। पश्चिम एशिया खंडामध्ये जेव्हापासून युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे तेव्हापासून भारताच्या प्रत्येक किंवा खूप साऱ्या भागांमध्ये जिथे खास करून मुस्लिम डॉमिनेटेड समाज किंवा जागा आहे तिथे एक इमोशनल रिॲक्शन बघायला भेटलेलं आहे। मी सध्या डोंगरीच्या भेंडी बाजारमध्ये इथे उभा आहे आणि इथे पण आपण बघितलं की कसं काल रात्री इथे खूप सारे पोस्टर्स लावले गेले होते जिथे बेंजामिन नेतन्याहू इस्रायलचा आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या बॉयकॉटसाठी मांग करण्यात आली होती। बरेच सारे असे पोस्टर्स आता रस्त्यावरनं काढून घेतलेले किंवा ते निघून गेलेले आहेत, पण आपल्याला काही पोस्टर्सचे जे डिस्ट्रॉईड कंडिशनमध्ये ते आपण बघू शकतो। हे सारे पोस्टर्स काल रात्री इथे लावण्यात आलेले होते आणि आपण बघतो की मुंबईच्या जसं मी आधी सांगितलं की खूप सारे मुस्लिम डॉमिनेटेड रिजन्स आहेत, त्या सगळ्या रिजन्समधनं वेगवेगळ्या प्रकारे इराणच्या आयतुल्ला खोमेनींना जे मारण्यात आलं त्याविरोधात कसं वेगवेगळ्या प्रकारमध्ये प्रदर्शन केलं जात आहे। आणि आपण दुसरी गोष्ट इथे अजून बघू शकतो की इकडे खूप सारे दुकानं जे आहेत ते बंद ठेवले गेलेले आहेत। एक तर रमजान सुरू आहे आणि दुसरी गोष्ट आपण बघतोय की कसं आयतुल्ला खोमेनीचा फोटो दुकानांच्या बाहेर लावला गेलेला आहे आणि त्यासोबतच लिहिलेलं आहे वी आर क्लोज्ड असं दर्शवण्याकरता की ते आयतुल्ला खोमेनींच्या मृत्यूनंतर एक प्रकारे प्रोटेस्ट म्हणून आपली दुकानं इथे बऱ्याच साऱ्या मुस्लिम बांधवांनी बंद ठेवलेले आहेत। काल आम्ही चेंबूर गोवंडी ह्या भागामध्ये होतो जिथे पण आपण बघितलं की कसं खूप मोठ्या नंबरमध्ये मुस्लिम समाज खास करून शिया समाज रस्त्यावर उतरला होता आणि आयतुल्ला खोमेनींची जी मृत्यू झाला त्या मृत्यूच्या विरोधात प्रदर्शन करत होता। माझे सहयोगी प्रवीण रोहितसह मी अनुज राईत, NDTV मराठीसाठी डोंगरी।